किती मात्रेत देतोय, कुठे देतोय, पितोय का लावतोय का डोळ्यात घालतोय. अंजनासाठी वेगळे विषय आहेत ना, राजाला मारण्यासाठी वेगळे विषय आहेत. डोळ्यातून गेले की तिचं ऍब्सॉर्प्शन तसं होणार. संस्काराने बदलतात म्हणजे काय, ते विष गरम केलं. आता काही मासे बिसे किंवा काही हे विषारी आहेत, त्याच्या रेसिपी बिसेपी खातात लोक चायनामध्ये किंवा आपण असे ते कुकिंग मध्ये आले, त्याला टेम्परेचर मिळालं की ते विष नाही राहत. आणि कदाचित ते विष अमृत पण होतं, म्हणजे अमृतसाठी गुणधर्म मिळतात. संस्कार गुणांतरधान, संस्कारामध्ये गुणांतर पूर्ण होतं, पूर्ण. आणि एवढं होऊ शकतं की प्लसचं निगेटिव्ह पण होऊ शकतं, निगेटिव्ह पॉझिटिव्ह पण होऊ शकतो. एवढा संस्कारामध्ये फरक आहे, एवढी ताकद आहे संस्कारांमध्ये, तसं होऊ शकतं. म्हणून हे विंचू तर खातात ते, ह्याच्यामध्ये काही नाही. मग ते काही त्याचं दंश काढून नाही हे करत. आणि विषारी प्राणी कुठलाही असेल त्याच्या पूर्ण शरीरात विषाक्तता थोडीफार असते. जसं आपलं शुक्र सर्वव्यापी आहे ना, शुक्र ग्रहाला, पण त्यावेळी ते तिथं तशा पद्धतीने विषाचं पण आहे. पण तुला सांगितलं ना की योनी बदलली की विष पण बदललं, कुठलंही द्रव्य पण बदलतं. लक्षात आलं की नाही. हे सगळी द्रव्यांची काम आहे ती आपल्यानुसार आहे. मनुष्याचा विचार, मनुष्य योनीसाठी काम आहे. हळद आपल्यासाठी वर्णी आहे, मंजिष्ठा आपल्यासाठी वर्णी आहे, दशमूळ आपल्यासाठी वेदनास्थापक आहे. कुत्र्याला हळद देऊन त्याचा वर्ण बदलणार आहे का नाही, त्याला स्वेदबोध स्रोतच नाही. तो त्याला कुठे घाम येतो कुठलं, म्हणजे मेदाचा विचार नाही, स्वेदाचा नाही, मेदाचा नाही, म्हणजे त्यामुळे ते आपलं त्यांच्या आहे की नाही. हा, पण काही द्रव्य उत्स्फूर्त खूप आठवतं, पण काही द्रव्य आहेत ना ते सगळ्या आता तसं, आता बघा तसं याची उदाहरण आहे, हळद आहे ना, आपल्याला अमृत आहे, पण जलचर प्राण्यांना ती विष आहे. ती त्यांनी खाली की लगेच ते मारणार, दुसरं काय पॉयझन गेल्यासारखं. असे कितीतरी ढिब्बर आहेत की जे, आता मीठ आहे, मीठ आपण खाऊ शकतो. कुत्रे एक सुचतात आणि मात्र स्वेद नाही ना, ते पाणी वॉटर टेन्शन शरीरात व्हायला ते मरतात. त्यामुळे त्यांना लवण जास्त देऊन चालत नाही. पण काही द्रव्य आहेत, काही म्हणजे फारच मोजकी असं म्हणता येईल की ती सगळ्यांसाठी चांगलं आहे इन जनरल. त्यातलं दूध माणसाने पिलं त्याचं पोषण होतं, प्राण्यांनी पिलं तरी त्याचं पोषण होतं. इव्हन वृक्षायुर्वेदमध्ये सांगितलं दूध जर झाडांना घातलं तर फळं पण मोठी येतात. म्हणजे काही द्रव्य असे की कुठली पण योनी बदलली तरी त्यांचं, काही योनीत त्यांना त्रास होत पण असेल दुधाचा, म्हणजे काही अशा पण हे असतील की दूध दिल्यावर मरत पण असेल, पण मॅक्झिमम सगळ्यांना सुटेबल असं जे आहे ते दूध असेल.